आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डायपर पाहिजे। ए बाया, आधी घरात होतीस तर बाहेरची कामं करायला जायची आणि आता घरात आहेस तर पेपर वाचत बसली आहेस व्हय? नोकरी शोधते मी। नोकरी? अगं आपल्याला जमत नाही तर कशाला उठाचा मुका घ्यायला जायचं मी म्हणते। ते नोकरीचं खोळ सोडून दे, घरातली कामं कोण करायचं? हा, तुम्ही बसाल पेपरातली नोकऱ्या शोधत आणि घरातली कामं कोणी करायची? मी काय आयुष्यभर तुमची कामं करत बसू का? काय झालंय? का आडावडा लागला दोघींनी? ए जिम, तिला समजून सांग बाबा, तिच्या डोक्यात नोकरीचं खोळ भरलं या। तिनं नोकरी केल्यावर घरातली कामं कोणी करायची रा? घरातली समधी कामं करूनच बसले। घरात खाणारे 4 आणि कमवणारा फक्त 1, असं कसं चालेल? आता आपल्यातलं कोणी नोकरी केली तर काय बिघडतंय तेव्हा? होय, काय बिघडणार आहे? काहीच नाही बिघडणार। अगो बाया, म्हणजे जिम बायकोची बाजू घ्यायला लागलास वय? अरे ही नोकरी करायला लागल्या घरातलं बघणार कोण? मी कुठं म्हणते हिनं कामावर जायचं? कामावर मी जाणार। काय? बायकोला नोकरी करावी लागते म्हणून आता तू नोकरी करणार वय? अगं मग त्यात चुकीचं काय? दत्तू, मला पहिल्यांदा तुझा निर्णय आवडलाय बघ। आता काय बी झालं ना, मागं हटू नकोस। तुला काय पाहिजे ती मदत ना मी करत। अहो पण इतके दिवस नोकरी शब्द जरी काढलात तरी तोंड वाकडं करायचं तुम्ही। मग आता अचानक कसं नोकरीचं ठरवलं? ए, झालं ना तुझं मन शांत? आत्मा थंड झाला ना तुझा? हा, चांगलं माझं पोरग सुखासुखी घरात होतं, 2 टायमिंगला 6 अंडे खायचं आणि आता तुझ्यामुळं नोकरी शोधायला लागलं या। चांगलं जिम थाटायचं म्हणत होतं, तुझ्या नादाला लागून पोरग बिघडलं माझं। जिम, तू शहाणा असशील ना तर अजिबात हवायचं ऐकू नकोस। तुझं वाटुळं करायला बसली या आणि कुणाच्या हाताखालचा बैल तर अजिबात होऊ नकोस। यांना अचानक झालंय काय की ते नोकरी करायचं म्हणतात? वहिनी, झाले पेशंट? हो, सध्या तरी झालेत। म्हणलं तुला इथे येऊन मदत करावी। अगं कशाला, तू कर ना तुझी काम, मी सांभाळते सगळं। अगं ठीक आहे, तसेही कंटिन्यू थोडी ना असतात पेशंट। आणि तुला सांगू का, मला ना हे खूपच सोयीचं झालेलं आहे। म्हणजे क्लिनिक हँडल करता करता घरकाम पण करता येत आहे। किती भारी आहे ना हे? मला पण जाणवतंय की ते। बरं वहिनी, मी अक्कासाठी लाडू बनवलेत, मी आजच दादाला सांगते तिला नेऊन दे म्हणून। अगं हो, बरं झालं तेजूचा विषय काढलास तू। का? तिला 7वा महिना लागलाय ना आता। राजू, आपण ना तिच्या डोहाळ जेवणाची तयारी करायला हवी। हो की, मी सगळं प्लॅन केलेलं आहे। मी एक काम करते, काजू पुड्याला हाताशी घेते आणि लगेच तयारीला लागते। आपण आता ठरवलं ना अक्काचं डोहाळ जेवण करायचं, तर सगळं खासच झालं पाहिजे। भारी करू आपण डोहाळ जेवण। कोणतं शर्ट घालू मी? एक सुद्धा शर्ट व्यवस्थित नाहीये। आधी कधी नोकरीच करायची नव्हती ना। काय आता इथनं माझी सुरुवात। आता कशी नोकरी करणार आहे मी? काय झालं? कशाला चिडचिड करताय? कपडेच पसंत पडत नव्हते। आता चांगले कपडे घातले नाही तर नोकरी कशी मिळेल? अहो कपड्यांवर काही नसतं। तुमचं काम एकदा का त्यांना आवडलं ना की नोकरी तुम्हाला मिळणारच समजा। बरं, एक गोष्ट मला खरं खरं सांगा, इतके दिवस नोकरीचा विषय जरी निघाला तरी अंगावरनं पाल झटकून द्यावी तसा तुम्ही तो विषय झटकून द्यायचा। मग आता तुम्हाला नोकरी करावीशी का वाटली? ते आपलं घरातलं कोणी ना कोणी काम करणं गरजेचं आहे ना, म्हणून। आणि तू घरचं काम करायचीस, बाहेरचं काम करायचीस, आपल्या घरासाठी किती कष्ट घेत होतीस। तुझं हाल झालं मला बघवत नव्हतं। खरंच? अगं खरंच, म्हणजे बघ की, मी स्वतःला म्हटलं की नवरा असताना बायकोला काम करावं लागते, कसं वाटते ते। आणि धनू,
तुझ्या त्या साहेबांना तुला असं तडकाफिडकी नोकरीवरून काढून टाकलं ना, मला नाही पटलं ते. बघ कसं का असं ना, मी तुझा नवरा आहे. आपल्या घराला पैशाची गरज असताना मी असं घरात शांतपणे बसून राहणं मला नाही पटत ते. आता तुझी सगळ्या घरच्याची जबाबदारी माझ्यावर आहे ना, म्हणून मी निर्णय घेतला नोकरी करायचा. तुम्ही खरंच समजांचा इतका विचार केला? हा मग आता तू हे घर माझी जबाबदारी आहे ना. हो, तुमचं हे बदललेलं रूप ना मला लय आवडलंय बघा. थांबा. हा, तुम्ही हा शर्ट घाला, मस्त दिसत. खरंच? हा मग धनुची चॉईस आहे ती, 1 नंबरच असते. आता तुमच्याकडेच बघा की. ठीक आहे. हे काय एवढेच फुलं दादा? अरे बरेच लागतील अजून. काय अजून? तर डोळा जेवणाच्या कार्यक्रमाला पाळणं सजवायला नाही म्हटलं तरी 5 किलो तरी फुलं लागतीलच ना. हा, आणि ते जो अक्कासाठी पायघड्या घालणार ना आपण, मग किमान 10 किलो फुलं लागतील दादा अजून. तुम्ही एकदाच काय ते आकडा सांगा, म्हणजे एकदाच लागलीच घेऊन येतो मी सगळी. हे काय, तुम्ही सगळ्यांनी तयारी करायला सुरुवात पण केली, माझ्यासाठी थांबायचं ना. मी येतच होते की मदतीला. काय धनु मॅडम, आज भलत्याच खुश दिसताय तुम्ही. हा मग आता सारखं सारखं मॅड राहून तब्येत कमी कशाला करून घ्यायची उगाच. धनुदीदीला सॅड म्हणायचंय. काय पण काय बोलते का? तेच ते, नाराज राहून तब्येत कमी करून घेण्यापेक्षा असं खुश राहिलेलं बरं ना. बरं दादा, ते जोकाची बातमी कळलं ना, मी माझी एक लिस्ट काढली आहे. त्यातलं समद सामान आपल्याला आणायचंय. हे बघा, मी काय म्हणते, ते जोका समोर आपण जे ताट ठेवणार ना, त्यात वेगवेगळे खाण्याचे पदार्थ ठेवू. तरी म्हणलं जरूर कशी काय लिस्ट बनवून नाही. दादा तिचं लक्ष ना फक्त खाण्यावरच असतं. ए, गप्प बसा. कोणाला तरी लक्ष द्यावं लागणार ना. राजू गप्प बस. मी काय म्हणत होते, गोडाधोडाच्या पदार्थासाठी ना आपण रसगुल्ला ठेवू, नाही ते काम करू, गुलाबजाम ठेवू. अगं पण धनुदीदी, हे सगळेच गोड पदार्थ आहेत. आता समजा अक्काला एखादा तिखट पदार्थ किंवा आंबट काही खावंसं वाटलं तर आपण ना लिंबाचं लोणचं ठेवू. हा, आणि या सगळ्यामध्ये काहीतरी हेल्दी पण हवं ना. आपण ड्रायफ्रूटची खीर आणि तुपातले चिरोटे पण ठेवूयात. हा, राजू तू ना तुझ्या हातच्या त्या बेसनाच्या वड्या पण कर. अरे थांबा, कळलं असं बोला जरा. थांबा की, कळलं असं बोला मला. अरे पण तुला कळून काय होणार आहे? करणार तर सगळं आम्हीच आहोत ना. करत बस, मी ना काय करत जा. दादा तू चिडलास करे? मग काय, अरे माझ्या लाडक्या बहिणीचं डोळा जेवण आहे आणि मला बाहेर ठेवणार आहे का तुम्ही? हे सगळं तुम्ही जोशाने करताय आणि मला कार्यक्रमात घेणार नाही का तुम्ही? मला नाही जाणणार. दादा, अरे डोहाळे जेवण बायकांचाच कार्यक्रम असतो, त्यात पुरुष नसतातच. आणि ही काय आत्ताची रीत नाही, पहिल्यापासूनच चालत आली. पण का कार्यक्रमात मी नाही तुम्हाला तरी पटतं का सांगा बरं? अरे माझी बहीण आहे ती. पण दादा आता काय त्याला पर्याय नाही बघ. मग काय तर, लगेच आपल्या लहान मुलांसारखं फुगून बसलास. तू ये बरं इथे, फुलं निवडायला मदत करा मला. राहू दे, मी बाकीचं सामान आणतो. अरे दादा रुसला.